नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत, की पी-टीचे जे काही लेट पेनल्टी असतात किंवा लीगल प्रोव्हिजन जे नॉन कम्प्लायन्स करतात, त्याच्यावर ॲक्शन काय होते किंवा त्याची प्रोसेस काय असते, त्याच्यावर इंटरेस्ट किती लागतं, पेनल्टी किती लागते, कोणतं सेक्शन असतात, हे आपण डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर जास्त न वेळ करता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही बघू शकता लीगल लीगल प्रोव्हिजन आणि नॉन कम्प्लायन्सचे जे काही हे असणार आहेत ते काय असणार आहेत. तर पहिली गोष्ट तुम्हाला पहिला पॉईंट आहे मॅन्डेटरी पेमेंट अँड रिटर्न फायलिंग. म्हणजे जर तुम्ही पी-टी-आर-सी किंवा पी-टी-सी नंबर घेतला असेल तर सेक्शन 61 आणि प्लस रूल 11 किंवा 11 त्यामध्ये तुम्हाला मस्ट आहे की तुम्ही प्रोपोर्शन टॅक्स ऑन टाईम पे केला पाहिजे. त्याचबरोबर फाईल पिरियॉडिकल रिटर्न्स मंथली, क्वार्टरली, ॲन्युअली ॲज पर ॲप्लिकेबल. हे तुम्हाला माहीत पाहिजे की तुमचं रिटर्न मंथली आहे, इयरली आहे. त्याप्रमाणे तुम्ही ते ड्यू डेटच्या आत फाईल केलेलं असलं पाहिजे. तरच तुम्हाला लेट पेनल्टी लागणार नाही, इंटरेस्ट लागणार नाहीत. बरोबर? तर जर तुम्हाला पिरियडसाठी माहीत नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची एक व्हिडिओची लिंक देतो. ते व्हिडिओ जाऊन बघा आणि तुमची पिरियॉडिसिटी काय असणार आहे हे तुम्ही तिथून बघू शकताय. त्याचबरोबर इवन इफ नो टॅक्स इज पेएबल रिटर्न फायलिंग स्टील मॅन्डेटरी इन मेनी केसेस. म्हणजे जर तुम्हाला टॅक्स भरायला येत नसेल, म्हणजे एम्प्लॉई नसतील पण पी-टी-आर-सी काढलेला असेल तर तुम्हाला नील तरी भरणं गरजेचं आहे. नाहीतर त्याची तुम्हाला पेनल्टी लागण्याचे चान्सेस असतात. हा आपला पहिला पॉईंट झाला. त्याचबरोबर लेट फी फॉर नॉन फायलिंग. जर एका व्यक्तीनं रिटर्नच फाईल केले नाहीत किंवा जे पेमेंट असतात ते फाईल केले नाहीत तर सेक्शन 6(3) अंडर तुम्हाला काय लागणार आहे, लेट फी आर लेव्हिड पर डिले रिटर्न. आणि त्याचबरोबर तुम्हाला दिस इज स्पेअर्ड फ्रॉम टॅक्स अँड इंटरेस्ट. हे तेव्हा तुम्हाला काय ह्या सेक्शनच्या अंडर लागणार आहेत. आता लेट फी अप टू 5,000 तर म्हणजे पर्यंत काय करू शकते, लागू शकतात. जी काय तुमची टॅक्स अमाऊंट असेल आणि इंटरेस्ट जे काय ॲज पर रूलनुसार असेल ते. त्याचबरोबर तुम्हाला तिसरा पॉईंट असणार आहे इंटरेस्ट ऑन डिले पेमेंट. म्हणजे काय, तर सेक्शन 9(2) आणि रूल 11(c) किंवा 11(c)(1) इंटरेस्ट इज चार्ज वेन. कधी तुम्ही चार्ज होणार इंटरेस्ट, जर तुम्ही टॅक्स पेमेंट आफ्टर ड्यू डेट केला असेल तर त्याचं काय होणार आहे, टॅक्स कॅल्क्युलेट इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहे. टिपिकली कॅल्क्युलेटेड काय असणार आहे, पर्सेंटेज पर मंथ ऑन आउटस्टँडिंग टॅक्स. पर मंथ जे काय असेल 1.5% ते काय तुम्हाला इंटरेस्ट लावणार आहेत. त्याबरोबर आपला चौथा पॉईंट आहे पेनल्टी आणि फाईन्स अँड कंटिन्यू डिफॉल्ट. म्हणजे जर सेक्शन 10 मध्ये पेनल्टी लावण्याची चान्सेस असते. म्हणजेच काय, तुम्हाला जर तुम्ही पेमेंट केलेलं नसेल किंवा रिटर्न फाईल केले नसेल किंवा रिपोर्टिंग नसेल केले, कंप्लेंट्स नसेल केले तर ह्या सेक्शनखाली तुम्हाला पेनल्टी जास्त लागण्याची चान्सेस असू शकतात. त्याचबरोबर सेक्शन 20 मध्ये फाईन जे असतो तो तुम्हाला अप टू 5,000 पर्यंत लागण्याचे चान्सेस आहे. मे बी अप्लाय म्हणजे प्रोजेक्शन किंवा काय काय केसमध्ये लागू शकतात. अशा प्रकारे तुम्ही 5वा पॉईंट बघू शकता असेसमेंट बाय अथॉरिटीज. म्हणजे जर तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही रिटर्न फाईल केल्या नाही ड्यू डेटमध्ये, मॅन्डेटरी जी काही कंप्लेंट्स ते केलेले नाहीत, पेमेंट पण केलेले नाहीत, इंटरेस्ट पेनल्टी बी भरली नाहीत, तर तुमचं असेसमेंट होणार आहे ते सेक्शन 11च्या ह्याच्यामध्ये. आणि फाईल रिटर्न्स अँड पे टॅक्स ह्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय लागणार आहे, जी काही पेनल्टी इंटरेस्ट पेमेंट लागणार आहे ते तुम्हाला लायबिलिटी जी काढणार आहेत ती तुम्हाला भरावी लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पी-टीचे जर तुमचे रजिस्ट्रेशन असतील तर तुम्हाला खूप छानपैकी काय करायचे, कंप्लेंट्स करायचे आहेत आणि ड्यू डेटच्या आत सगळे पेमेंट करायचे आहेत. तर तुम्ही ह्या ज्या पेनल्टी, इंटरेस्ट, फाईन असतील ते त्यापासून वाचू शकताय. जर तुम्हाला माझा पी-टी-आर-सी, पी-टी-सी कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीनं काय करण्यात येईल, शिकवला जाईल. म्हणजेच तुम्हाला स्वतःची पी-टी रिटर्न भरता येणार आहेत. त्याची पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी काय करेल लिंक देईल, तुम्ही जॉईन करू शकताय. आता हे आपण डिस्कशन केल्यावर तुम्हाला समजलं असेल पी-टी-आर-सी आणि पी-टी-सी किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण की ह्या गोष्टी लोकांना माहीत नाहीत तर आपण ते कोर्समध्ये शिकवणार आहोत. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.